नमस्कार, मी ज्योतिष योगेश प्रभाकर वर्गे. पॉझिटिव्ह न्यूज तर्फे आज आपण दैनिक पंचांग, दैनिक राशी भविष्य तसेच सुंदर असं आयुष्य बदलणारा एक उपाय बघणार आहोत. व्हिडिओच्या सरते शेवटी. व्हिडिओची सुरुवात करताना प्रथम गणरायाचं वंदन करून, दत्त महाराजांना नमन करून, नक्षत्र पंचांग देवतांना वंदन करून आपण व्हिडिओची सुरुवात करूया दैनिक पंचांगापासून. दैनिक पंचांग बघूया श्री शालिवान शके 1547 विश्वासू नाम संवत्सर विक्रम संवत 2081-82 चालू असून त्याचबरोबर उत्तरायण चालू असून पौष मास शुक्ल पक्ष आज भागवत एकादशी आहे. त्याचबरोबर द्वादशी 25:48 आहे. आजचा वार बुधवार असून आजची दिनांक 31/12/2025 आहे. आज रवीचे कृत्तिका हे नक्षत्र असून योग हा साध्य आहे. आज दिवाकरण भवत रात्रोकरण बाल हे असून चंद्र आज मेष राशीमध्ये 9:23 त्यानंतर तो वृषभ राशीमध्ये प्रवेश करीत आहे. आजचा दिनविशेष हा भागवत एकादशी हा असून आज आपण 12 राशीचं भविष्य बघताना आज ख्रिश्चन कॅलेंडरचा शेवटचा दिवस म्हणजे 31 डिसेंबर आज आहे. तर आज 31 डिसेंबरला बऱ्याच लोकांना या वर्षाच्या सरत्या शेवटीच्या ज्या काही आठवणी जुन्या ज्या चांगल्या असतील वाईट असतील त्या सगळ्या एकदा रिकॅप होत असतील की काय चांगलं केलं काय वाईट केलं. त्यानुसार 1 जानेवारीपासून बरेच लोक प्लॅन करतील की उद्यापासून मी जिमला जाईल, काही लोक प्लॅन करतील की मी बुक वाचेल, काही लोक प्लॅन करतील मी पैसे अर्निंगचे नवीन सोर्सेस काहीतरी डेव्हलप करेल. सो असे बरेच काही प्लॅन करणार आहेत. तर नेमकी प्रत्येकाची रास आजच्या दिवशी त्यांना काय काय सांगते, चंद्र आजच्या दिवशी त्यांना काय काय सांगते ते आपण बघूया. तर प्रथम रास बघूया आपण मेष राशी. मेष रास काय म्हणते तर आज आपण काहीतरी सिद्ध करण्याची तीव्र ऊर्जा आज तुम्हाला जाणवणार आहे. कामात पुढाकार घेतला तर आज लोक तुमचं ऐकणार आहेत. लिडरशिप कॉन्फिडन्स ही आज तुमच्यासाठी निर्णायक भूमिका घेणार आहे. पण घाई राग किंवा हट्टीपणा आज तुमचं नुकसान करू शकतो. त्याचबरोबर जे तुमचं रिलेशनशिप आहे त्यामध्ये आज तुमचा संयम आवश्यक आहे. आर्थिक दृष्टिकोनातून आज तुम्हाला फायदा होऊ शकतो पण थोडी रिस्क टाळा. खास करून जे शेअर मार्केट किंवा इतर काही गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात त्यांनी थोडी रिस्क आज नक्की टाळा. आज आरोग्याच्या दृष्टिकोनातून ऊर्जा चांगली आहे पण डोक्यावर ताणतणाव तुम्ही ठेवू नका. प्रूव्ह विथ पेशन्स या उक्तीप्रमाणे तुम्ही आज दिवस व्यतीत करा. वृषभ राशीसाठी आज स्थैर्य तुमचा खरा मित्र ठरणार आहे. हळूहळू पण आज तुम्ही सुरक्षित वाटचाल करणार आहात. मनी स्टॅबिलिटी आणि फॅमिली सपोर्ट या 2 गोष्टी तुम्हाला आज निर्णायक भूमिका आजच्या दिवसाची तुमची ठरवणार आहेत. त्याचबरोबर बदल स्वीकारायला जर तुम्ही आज उशीर केला तर तुमच्या हातून संधी निसटू शकते. आज बदल तुम्ही नक्की स्वीकारा. आज रिलेशनशिप मध्ये तुमचा विश्वास वाढणार आहे. कामातलं रुटीन आज तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनात आज तुम्हाला थोडी सुस्ती जाणवू शकते. सिक्युरिटी क्रिएट स्ट्रेंथ या उक्तीप्रमाणे आज तुम्ही तुमचा दिवस व्यतीत करा. मिथुन राशीचा विचार केला तर आज विचाराचा वेग प्रचंड वाढणार आहे. त्याचबरोबर आज योग्य दिशा दिलीत तर तुम्हाला मोठा फायदा मिळू शकतो. जे तुमचा कोर कॉम्पिटन्स आहे तो म्हणजे कम्युनिकेशन, बोलणं, सुसंवाद साधणं ह्याचा तुम्हाला आज फायदा होणार आहे. पण अति बाष्कळ बडबड करणं, अति बोलणं, ज्याला गरज नाही त्याला अति माहिती देणं ह्यामुळे सुद्धा तुमचं आज नुकसान होऊ शकतं. तर ते नक्की तुम्ही टाळा. आज काही बाबतींमध्ये थोडं स्पष्ट बोलणं म्हणजे रिलेशनशिप मध्ये स्पष्ट बोलणं, लव्ह लाईफ मध्ये किंवा प्रेमी युगलाने एकमेकांशी काही गोष्टी स्पष्ट बोलणं आज गरजेचं आहे. आज मानसिक विश्रांती तुम्हाला आवश्यक आहे. डायरेक्ट युअर थॉट्स याप्रमाणे तुम्ही तुमचा आजचा दिवस व्यतीत करणं गरजेचं आहे. आज भावना आणि आठवणी कर्क राशीसाठी जर विचार केला तर आज भावना आणि आठवणी या मनात गर्दी करतील. तर आज खास करून आई किंवा मातृ ह्या गोष्टी यांच्याकडे थोडंसं लक्ष द्या. त्यांच्या आरोग्याकडे थोडं लक्ष द्या. आज इमोशनल हिलिंग, फॅमिली बॉन्डिंग जसं आईकडे लक्ष द्या म्हणजे फॅमिली बॉन्डिंग आज तुमची खूप छान होणार आहे. आज जुन्या गोष्टी कुरवाळल्यास तुमचे निर्णय चुकू शकतात तर त्या गोष्टीकडे थोडं लक्ष द्या. जास्त जुन्या गोष्टी कुरवाळत बसू नका. आर्थिक दृष्टिकोनातून विचार केला तर काही जुने लोकांकडनं काही येणं असेल पैसे तर आज ते तुम्हाला निश्चित मिळू शकतात. जे काही तुमचं कपल लाईफ आहे त्यामध्ये आज तुमचा मनमोकळा संवाद होऊ शकतो. आज आरोग्य तुमचं ठीक असणार आहे. हील डोंट होल्ड. तर त्या पद्धतीने तुमचा आज दिवस तुम्ही व्यतीत करा. सिंह राशीचा विचार केला तर आज तुमचं अस्तित्व स्वतःच तुमचं जे काही व्यक्तिमत्व आहे ते तुमचं बोलून दाखवणार आहे. आज तुमच्याकडनं लोक मार्गदर्शन घेण्यासाठी येणार आहे. कारण आज तुमचा आत्मविश्वास हा अतिशय उच्च पातळीवर असणार आहे. रेकग्निशन, अथॉरिटी आणि कॉन्फिडन्स बूस्ट ही तुमची जी फोर्टे आहे, तुमचा जो प्रमुख भाव आहे तो तुम्हाला आज खूप काही देऊन जाणार आहे. पण ओव्हर कॉन्फिडन्स आणि इगो ह्या ज्या 2 गोष्टी तुमच्या वाढल्या तर त्या तुमच्याकडनं काही ना काहीतरी घेऊन जाणार आहे. या संदर्भात तुम्हाला मी आज व्हिडिओच्या शेवटी उपाय सांगणार आहे तर तो तुम्ही निश्चित ऐका. त्यामुळे तुमचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर प्रेम संबंधांमध्ये आज अट्रॅक्शन वाढणार आहे पण थोडा डॉमिनन्स तुम्ही टाळला तर तुम्हाला बरं होईल.
आर्थिक दृष्टिकोनातून थोडं खर्चावर नियंत्रण ठेवा. अवास्तव खर्च करू नका. खास करून ज्या गोष्टीची आवश्यकता नाही त्या गोष्टीमध्ये खर्च करू नका. साध्या मोबाईलमध्ये काम होतंय तर उगाच आयफोनच्या नादी लागू नका. आरोग्य तुमचं उत्तम असणार आहे. लीड कामली, शाईन स्ट्रॉंगली या उक्तीप्रमाणे तुम्ही आजचा दिवस व्यतीत करा. कन्या राशींचा विचार केला तर आज वास्तव तपासण्याचा दिवस आहे तुमच्यासाठी. तुमची अचूकता आज फार मोठा फरक तुमच्यासाठी करून देणार आहे. प्लॅनिंग, एक्झिक्युशन आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ही तुमचा फोर्टे आहे. पण अति विचार करणं, अति स्वच्छता ठेवणं म्हणजे ओसीडी हा बऱ्याच कन्या राशीच्या लोकांमध्ये सापडणारा एक आजार म्हणूया किंवा ते एक कृती म्हणूया. त्यामुळे आज तुमचं नुकसान होऊ शकतं. त्याच पद्धतीने आर्थिक दृष्टिकोनातून विचार केला तर मनी मॅनेजमेंट आज तुमची योग्य असणार आहे. तुमच्या नातेसंबंधांमध्ये आज थोडीशी कटुता येऊ शकते. तर जास्त स्पष्ट बोलणं सुद्धा कधी कधी त्रासदायक असू शकतं. तर थोडंसं स्पष्ट बोलणं आज टाळा. आरोग्याच्या दृष्टिकोनातून बाहेरचं खाणं पिणं टाळा आजच्या दिवशी तरी. आणि थोडंसं घरचा माइल्ड आहार आहे तो ठेवा. प्रोग्रेस विथ परफेक्शन या उक्तीप्रमाणे तुम्ही आजचा दिवस हे करा, व्यतीत करा. तुळ राशीचा विचार केला तर आज निर्णय पुढे ढकलण्याची जी सवय आहे तुमची ती थोडी तुम्हाला अडचणीची ठरू शकते. पण आज जर काही कुठला महत्वाचा एखादा निर्णय घ्यायचा असेल तर तो निर्णय तुम्ही निश्चित घ्या. तो तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे. हार्मनी, डिप्लोमॅसी, कोऑपरेशन हे आज तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. पण इनडिसिजनमुळे किंवा डिसिजन न घेतल्यामुळे तुमचा काही ना काहीतरी आज नुकसान होऊ शकतं. आज लव्ह लाईफचा विचार केला तर काही गोड शब्द तुम्हाला कामात येऊ शकतात. तुमची जी काही कामं अडलेली ते तुमचे कामं आज निघू शकतात. आज तुमच्या खर्चावर तुम्ही नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. तुमच्या पार्टनरवर आज तुमचा खर्च होऊ शकतो तर त्याकडे सुद्धा थोडं लक्ष ठेवा. आज मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी थोडा योगा, मेडिटेशन याचा निश्चित वापर करा. डिसाइड अँड मूव्ह या उक्तीप्रमाणे तुम्ही दिवस व्यतीत करा. वृश्चिक राशीचा विचार केला तर आज पडद्यामागे चाललेल्या गोष्टी तुम्हाला स्पष्ट दिसतील. तुमच्या आजूबाजूचे लोक जे तुमच्याबद्दल राजकारण करतायत ते तुम्हाला आज स्पष्ट समोर येतील. काही गोष्टी, काही बाबी, काही घटना तुमच्या समोर घडणार आहेत. त्याप्रमाणे आज शांत राहून तुम्ही निरीक्षण केलं त्या गोष्टी तर तुम्हाला त्या समोर धादांतपणे दिसतील. स्ट्रॅटेजिक ग्रोथ आणि इनर पॉवर ह्या दोन गोष्टी तुम्हाला आज खूप फायदा देणार आहेत. पण संशय आणि नियंत्रण ठेवण्याची जी तुमची वृत्ती आहे नातेसंबंधांमध्ये ती तुमचं नातेसंबंध बिघडवू शकतात. आर्थिक दृष्टिकोनातून आज तुम्ही सुरक्षित असणार आहात. लव्ह लाईफ मध्ये तुमचं रिलेशनशिप छान असणार आहे. पण तुमच्या ह्या जी अति ऑब्झर्वेशनच्या शक्तीमुळे आज तुम्हाला मेंटल हेल्थ मध्ये थोडा इश्यू येऊ शकतो. थोडंसं ध्यान धारणेकडे लक्ष द्या. ऑब्झर्व बिफोर यू ऍक्ट या उक्तीप्रमाणे आज तुम्ही तुमचा दिवस व्यतीत करा. धनुराशीचा विचार केला तर आज भविष्याची चित्र मनात स्पष्ट होत आहे. तर मोठ्या विचारांसोबत वास्तव तपासणं गरजेचं आहे. कारण कधी कधी काय होतं, धनुराशीचे लोक खूप मोठा विचार करायला जातात पण ऍक्च्युअली त्यांच्याकडे खूप कमी असतं. म्हणजे खिशात असतात 100 रुपये आणि गप्पा असतात लाखाच्या. तर त्या दृष्टिकोनातून विचार न करता 100 रुपये आहे तर जास्तीत जास्त 110 रुपयाचा विचार करा. 10 रुपये आपण कोणाकडनं तरी उसने घेऊ शकतो. तर आज विजन, लर्निंग आणि प्लॅनिंग या गोष्टी दृष्टिकोनातून तुम्हाला फायदा निश्चित होऊ शकतो. पण अति आशावाद आणि तपशील याच्याकडे दुर्लक्ष केलं तर तुमचं नुकसान निश्चित होणार आहे. आर्थिक दृष्टिकोनाच्या बाबतीत थोडीशी सुधारणा आवश्यक आहे. पण प्लॅनिंग पण त्याच्यासाठी आवश्यक आहे. तर तो प्लॅन तुम्ही निश्चित ठेवा म्हणजे तुमची आर्थिक सुधारणा सुद्धा स्टेप बाय स्टेप होईल. नाही तर अति हवेत जाऊ नका. आज तुमच्या राशीचा दिवस त्यासाठी तसा नाही आहे. रिलेशनशिप मध्ये तुम्ही प्रामाणिक संवाद ठेवा. आरोग्य तुमचं उत्साही असणार आहे. ड्रीम विथ डायरेक्शन नुसार तुम्ही आजचा दिवस व्यतीत करा. मकर राशीचा विचार केला तर आज मेहनतीचा थेट परिणाम तुम्हाला दिसणार आहे. कामात तुमच्यावर विश्वास लोकांचा वाढणार आहे. करिअर स्टॅबिलिटी, रिस्पेक्ट आणि रिलायबिलिटी हे जे तुमचे फोर्टे आहे, जे तुमची काय म्हणताय तुमच्यामधले एक काम करण्याची उत्सुकता आहे किंवा तुमच्यामध्ये ती काम करण्याची भावना आहे ती लोकांमध्ये जाणवणार आहे. त्याचबरोबर अति कामामुळे आज तुम्हाला थोडासा थकवा जाणवणार आहे. सुरक्षित पण मर्यादित खर्च आज तुमच्याकडनं निश्चित होणार आहे. आज तुमचं कुटुंब तुमच्यावर अवलंबून असणार आहे. वेगवेगळ्या बाबतींमध्ये अवलंबून असणार आहे. आज घरातली कामं तुम्ही करावी ह्या बाबतीत अवलंबून असू शकतं. आर्थिक दृष्टिकोनातून अवलंबून असू शकतं. तर आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर तुम्हाला विश्रांती आज आवश्यक आहे. सक्सेस नीड्स बॅलन्स या उक्तीप्रमाणे तुम्ही आज तुमचा दिवस व्यतीत करा. कुंभ राशीचा विचार केला तर आज तुमच्या वेगळ्या विचारांची दखल लोक घेतात. आता वेगळे विचार म्हणजे बऱ्याच लोकांनी मला विचारलं की कुंभ राशीचे लोक कसे वेगळे विचार करतात. तर कुंभ राशीचे लोक वेगळे विचार करतात कारण त्यांचा एक शनी महाराजांनी त्यांना दिलेलं एक वरदान आहे की ते कुठल्याही गोष्टीचा ज्यावेळेस विचार करतात तर ते सखोल विचार करतात. म्हणजे माहिती आणि ज्ञान ह्या दोन गोष्टींमध्ये फरक असतो. तो कसा तर ते कुंभ आणि मिथुन या दोन राशींमध्ये तुम्हाला दिसेल. मिथुन किंवा कन्या राशीकडे माहिती ही खूप असते
पण कुंभ आणि मकर राशीकडे त्या माहितीचं ज्ञान असतं, म्हणजे त्या शेवटापर्यंत ते जातात. त्यामुळे त्यांच्याकडे शेवटापर्यंत जाण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रिया पूर्ण फॉलो करून ती वेगळ्या पद्धतीची विचार त्यांच्यामध्ये ते डेव्हलप होतात आणि ते डेव्हलप झालेल्या विचारांमुळे ते नवीन नवीन संशोधन करू शकतात. त्यामुळे मी नेहमी सांगत असतो, बऱ्याच लोकांनी मला कमेंटमध्ये कॉलमध्ये विचारलं की कुंभ रास का अशी वेगळा विचार करते, तर ते त्यांच्याकडे ज्ञान जोपासण्याची तेवढी कला असते, ते तेव्हा तेवढ्या पद्धतीची मेहनत घेतात. त्यामुळे त्यांना ते नवीन विचार त्यांच्याकडे त्या पद्धतीचे येतात. तर इनोव्हेशन, सोशल सपोर्ट आणि फ्रेश थिंकिंग यामुळे कुंभ राशीचा दिवस आज छान जाणार आहे. भावनिक अलिप्तता, गैरसमज आज तुमच्याबद्दल गैरसमज निर्माण करू शकतात. आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस तुम्हाला नवीन मार्ग दाखवणार आहे. आज बाकीच्या दृष्टिकोनातून तुम्हाला नवीन मित्र परिवार जे काही तुम्हाला आज फायदेशीर ठरणार आहे. जुन्या मित्रांची काही संबंधित काही कॉल येऊ शकतात, काही गाठीभेटी होऊ शकतात. त्याचबरोबर शेअर युअर विजन मध्ये आज तुमचा फायदा होऊ शकतो. मीन राशीचा विचार केला तर आज तुमचे काही ना काहीतरी देवदर्शन घडू शकतात. काहीतरी गुरुतुल्य व्यक्तीशी तुमचा आज काहीतरी वार्तालाप होऊ शकतो, त्यांच्याकडनं काही मार्गदर्शन होऊ शकतं. आज तुमचं मन आणि कल्पना शक्ती या दोघांची काहीतरी गाठभेट होऊन काहीतरी तुमच्याकडनं काहीतरी सुंदर लिखाण देखील आज होऊ शकतं. क्रिएटिव्हिटी, स्पिरिच्युअल ग्रोथ आणि इनर पीस आज तुम्हाला लाभू शकतो. रियालिटी पासून दूर जाण्याने आज तुम्हाला थोडासा त्रास देखील होऊ शकतो. आज कामामध्ये देखील तुमची शांतपणे प्रगती होणार आहे. बाकी जो तुमचा समजूतदारपणा आहे तो तुमच्या रिलेशनशिप मध्ये तो तुम्हाला नेहमीच फायदेशीर ठरणार आहे. तोही आजच्या दिवशी तोच तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. आज तुम्ही ग्राउंडेड असणार आहात, त्यामुळे तुमचं आरोग्यही छान आहे. स्टे रुटेड व्हाईल यू ड्रीम या उक्तीप्रमाणे आता तुमचा दिवस व्यतीत होणार आहे. तर त्याचबरोबर आपण शुभ मुहूर्ताचा जर विचार केला तर शुभ मुहूर्त बघूया. आजचा पहिला मुहूर्त आहे लाभ मुहूर्त, 7:09 ते 8:29. अमृत मुहूर्त 8:29 ते 9:50. शुभ मुहूर्त 11:10 ते 12:30. चरम मुहूर्त 15:10 ते 16:31. लाभ मुहूर्त 16:31 ते 17:51. राहू काळ्या दुपारी 12:30 ते 1:30. तर शुभ मुहूर्तावर शुभ कर्म करावीत, राहू काळात शुभ कर्म टाळावीत. तर आता शुभ अंक आहे 1, 3 आणि 6. आजचा शुभ रंग आहे लाल आणि पांढरा. आजचा शुभ रत्न आहे माणिक. तर आज जन्माला आलेलं बाळ हे कसं असेल तर ते कर्तृत्ववान, तल्लख बुद्धिमत्ता असलेलं, उत्तम व्यक्तिमत्व असलेलं, तसेच राजकीय क्षेत्रात काम करणारं असणार आहे. त्याचबरोबर आज बरेच लोक जे सिंह राशीचे आहेत ते वाट पाहू नये की नेमकी आज गुरुजी कोणता उपाय सांगतायत. तर आज ज्यांचा रवी थोडा वीक आहे किंवा ज्यांच्या पत्रिकेमध्ये रवीचं बळ ज्यांना वाढवायचं आहे तर त्यांनी काय उपाय करावा की रवीचं बळ म्हणजे आत्मबळ वाढेल. तर त्यांनी 2 उपाय करावे. एक म्हणजे सोने, माणिक, तांबे, लाल वस्त्र, केशर हे दान करायचं आहे. आता दान करायचं म्हणजे कोणाला करायचं तर सत्पात्री दान करायचंय. आता सत्पात्री दान म्हणजे काय की ज्याला गरज आहे त्याला दान करायचंय. आता कोणाला गरज आहे की ज्याने त्याने आपापल्या परसेप्शनने ओळखायचं आणि त्या पद्धतीने दान करायचं आहे. त्यानंतर रोज कपाळाला लाल चंदन याचा टिळा लावायचा आहे. जसं की आता मी माझ्या कपाळाला लावलेला आहे. तर प्रत्येकाने रवीचं बळ वाढावं याकरता रोज लाल चंदनाचा टिळा लावायचा आहे. याने तुमचं रवीचं बळ 100% वाढणार आहे. तर आता जसं आपण बघितलं दैनिक पंचांग, दैनिक राशी भविष्य आणि सुंदर असा आयुष्य बदलणारा उपाय. तसेच तुम्हाला इतरही काही गोष्टींमध्ये मार्गदर्शन हवं असेल, जसं विवाह किंवा वैवाहिक काही समस्या असतील, त्याचबरोबर संतती किंवा संतती संदर्भातल्या काही समस्या असतील किंवा इतरही काही मुलं शिकत नसतील, त्रास देत असतील किंवा करिअर संदर्भात काही मार्गदर्शन हवं असेल, नोकरी व्यवसायाबद्दल काही मार्गदर्शन हवं असेल, आरोग्य कोणाच्या घरात ठीक राहत नसतील, सारखं हॉस्पिटलायझेशन होत असेल, वास्तू नवीन होत नसेल किंवा नवीन वास्तूत आल्यापासून काही वाटत असेल की दिशा चुकीच्या आहेत किंवा ते घर घेतल्यापासून वाटतं की आपला डाऊनफॉल क्रिएट होतोय, तर त्या संदर्भात काही मार्गदर्शन हवं असेल किंवा न्यूमरोलॉजीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर काही नवीन व्हेकल नंबर हवा आहे, मोबाईल नंबर हवा आहे किंवा काही नावात बदल आवश्यक तुम्हाला वाटतोय किंवा काही सेव्हिंग अकाउंट नंबर, डिमॅट अकाउंट नंबर घ्यायचा आहे, तर त्या संदर्भात न्यूमरोलॉजिकली पण तुम्हाला काही गायडन्स हवा असेल तर तुम्ही आम्हाला खाली दिलेला जो नंबर आहे त्यावर संपर्क साधा. जे काही सशुल्क मार्गदर्शन आहे ते आम्ही तुम्हाला निश्चित करू. ज्या चॅनलवर तुम्ही आता हा व्हिडिओ तुम्ही बघत आहात ते चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि ज्या आवश्यक तुम्हाला वाटतं त्या नक्की आम्हाला कमेंट करा. आम्ही त्याला रिप्लाय नक्की करू. धन्यवाद. नमस्कार. श्री गुरुदेव दत्त.